नमस्कार, कुकिंग विथ माय चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं। तर मी आज तुम्हाला श्रावण स्पेशल पुरणाचे कडबू रेसिपी करून दाखवणार आहे। एकदम कुसकुशीत झालेली आहे ही, एकदम क्रिस्पी, आतून मऊ पुरण खूपच छान झालेली आहे। तर त्यासाठी मी 1 कप हरभरा डाळ घेतलेली आहे। ती आता मी 1-2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेणार आहे। चांगली चोळून धुवून घ्यायची 1-2-3 पाण्यानं स्वच्छ। त्याला काही पावडर वगैरे लावलेली असली तर ती निघून जाऊ शकते। तर ही आता धुवून घेतलेली आहे मी डाळ। आता ह्यात मी 2 कप पाणी घालून घेते आणि कुकरमध्ये घालून त्याला एक 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहे। कारण ही आपण भिजत वगैरे घातलेली नाही, त्याच्यामुळे 5-6 शिट्ट्या कराव्या लागतात त्याला। ही गॅसवर ठेवून घेते मी आणि 5-6 शिट्ट्या काढून घेते। तर 6 शिट्ट्या काढून मी बाहेर काढून घेतलेली आहे कुकर गार करून। तर बघू शकता तुम्ही चांगली शिजलेली आहे ती व्यवस्थित। त्यातलं आता मी पाणी काढून घेते चाळणीवर गाळून। पूर्ण पाणी गाळून घ्यायचं त्याचं। व्यवस्थित शिजलेली आहे डाळी। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे। डाळ घेतलेल्या कपानंच 1 कप मी गूळ घेतलेला आहे। या गुळामध्ये थोडे मोठे खडे आहेत, म्हणून मी सुरुवातीला गूळ वितळून घेते। 1 चमचा तूप टाकलं त्यात। पूर्ण शिजलेल्या डाळीमध्ये गुळाचे खडे असतील तर लवकर विरघळत नाहीत। असं करून घेतलं की लगेचच विरघळतं आणि डाळ पण त्याच्यात घातली की जास्त वेळ शिजवावी लागत नाही। तर बघू शकता तुम्ही डाळीमध्ये मिक्स केलं की थोडंसं पाणी सुटतंय आणि लगेचच आटतं, जास्त वेळ लागत नाही। त्यात चिमूटभर मीठ घालून घेतलं मी। गोड पदार्थाला चिमूटभर मीठ घालायचं आणि वेलची आणि जायफळची पावडर केलेली आहे साखर घालून बारीक, ती घालून घेतली मी त्यामध्ये। हे झालेलं आहे, आता बाजूला ठेवते हे उतरून। आणि एका बाउलमध्ये मी 2 कप गव्हाचं पीठ घेते आणि अर्धा कप मी अर्ध्या कपाला थोडा कमीच आहे बारीक रवा घेतलेला आहे। मीठ 1 टीस्पून घेतलं। हे मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित। आणि त्यामध्ये आता मी 2 टेबलस्पून तेल घालून घेते। थोडासा रवा आणि 2 टेबलस्पून तेल घातल्यामुळं वरचं आवरण एकदम क्रिस्पी आणि कुसकुशीत होतं, असं चिवट वातड होत नाही। आणि आता गरजेप्रमाणे लागेल तसं पाणी घालून थोडंसं घट्ट मळायचं, जास्त घट्ट नाही। आणि हे आता मळून झाले की ह्याला एक 15-20 मिनिटासाठी ठेवून द्यायचं झाकून। तर ते झालेलं आहे मळून। मी ह्याला एक 20 ते 25 मिनिटासाठी झाकून ठेवते। 20-25 मिनिटानंतर बघा हे पीठ चांगलं भिजलेलं आहे, रवा त्यातला, आणि थोडंसं मऊसरपणा आलेला आहे त्याला। पुन्हा थोडंसं मळून घेते मी। त्याचा एक आता गोळा करून घेते मी। आणि थोडंसं पीठ लावून मी आता लाटून घेते। हा पातळ लाटायचं थोडं, ही पोळी चपातीपेक्षा थोडी पातळ लाटायची। छोटे छोटे गोळे करून पण तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्या करू शकता। मी हे मोठी पोळी लाटलेली आहे आणि आता वाटीनं मी ही गोल कट करून घेणार आहे, मोठ्या वाटीनं। तर या पद्धतीनं मी 4 पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत। तर आता मी त्यामध्ये सारण घालून घेते पुरण।
हातानंच भरून घेते पुरण मी. दोन्ही बाजू त्याच्या आता चांगल्या मिटवून घ्यायच्या. थोडं चिमटीनं पातळ करायची बाजू ती, कारण त्याला मुरड घालणार आहे मी थोडी, म्हणून ती पातळ करून घ्यायची थोडी अशी चिमटीनं दाबून दाबून. तुम्ही चिरण्यानं कट केलं तरीसुद्धा चालतं. थोडंसं दाबायचं आणि मडचायचं, मुरड घातल्यासारखं करायचं त्याला. तर ह्या पद्धतीने मी करून घेणार आहे. आणखी एक दाखवते तुम्हाला. असे पारंपरिक पदार्थ श्रावण महिन्यात केले पाहिजेत. असे नागपंचमीला सुद्धा करतात असे. बघू शकता तुम्ही. ह्या पद्धतीनं मी आता बाकीचं पण करून घेणार आहे. गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे मी आणि आता करून घेतलेलं आहे बघा. हे आता तळून घेते थोडं मी. हे थोडंसं तांबूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचं, पांढरं काढायचं नाही. त्याला चांगला क्रिस्पीपणा येतो. आणि आपण त्यात रवा घातला आहे, तेल घातलं आहे, त्याच्यामुळं वातड अजिबात होत नाही. अगदी कुसकुशीत होतं वरचं आवरण. तांबूस कलरवर काढल्यामुळं चवीला पण छान लागतं थोडं. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा. हाईपचा ऑप्शन आहे, हाईप करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली रेसिपी. सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे नवीन नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला दिसतील सबस्क्राईब करून ठेवल्यामुळं. तर एक घाणा काढलेला आहे मी. अजून एक दुसरा घालून दाखवते. ह्याला पुरण वाटायची काही गरज नाही. मॅशरनं नुसतं मॅश करून घ्यायचं शिजलं की. बघू शकता तुम्ही. दुसरी पण बॅच झालेली आहे भाजून. अशा पद्धतीने मी सगळे करून घेतलेले आहेत हे आणि खूपच छान क्रिस्पी झालेले आहेत. बघा किती कुसकुशीत झालेला आहे. अजिबात वातडपणा नाही त्याला आणि खायला पण तेवढंच टेस्टी झालेलं आहे. नक्की करून बघा. थँक्यू.